मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या, महिन्याभरात अहवाल द्या, उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना. मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचंही सुतोवाच. उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी उत्साह दिसला नाही, अचानक सकारात्मक कसे झाले? मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं. राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचंही भाष्य. राज ठाकरेंसोबत युती संदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक. उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार धरून ठेवलाय. संजय राऊतांचं वक्तव्य. एआयच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित. शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह युगेंद्र पवार सुद्धा उपस्थित असल्याची माहिती. तर अनुपस्थित अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी प्रचारात व्यस्त. माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला संधी द्या, उसाला योग्य भाव देऊ. सत्ता एकाच हातात गेली की भ्रष्ट होते, वेगवेगळ्या हातात गेली की विकासाला वाव मिळतो. युगेंद्र पवारांचा अजित पवारांवर निशाणा. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढच्या मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ. हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी. नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पुण्यात जमले. धारकऱ्यांकडून तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत. तर संभाजी भिडेंनी पालखी रथाचं सारथ्य केलं. उजनी धरणातनं 10,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. 7 ते 8 दिवसात हे पाणी चंद्रभागेत पोहोचवणार. आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची सोय. बाईक, कॅब, ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार. अमित शहांची मोठी घोषणा. ओला, उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश. इंग्लंड विरुद्ध पहिली कसोटी. पहिल्या सत्रात भारताच्या 92 धावांवर 2 विकेट्स. तर केएल राहुल 42 धावा आणि साई सुदर्शन 0 वर बाद. तर अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना दोन्ही संघांकडून श्रद्धांजली.